कॉल सो अभिषेक कॉल करेल. मेलविन प्रज्ञेश शिंदे टॉस जिंकलाय आणि पहिली मॅच आहे. थोडं लांबचं अंतर गाठून आलाय. सो टॉस जिंकून डिसिजन काय असेल आणि ऑल ओव्हर या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द जरूर. आम्ही फिल्डिंग करणार आहे आणि टुर्नामेंट खूपच चांगली ऑर्गनाइज असते. प्रत्येक वर्षी आम्ही खेळतो आणि खूप मजा येते खेळायला. आणि विशेष करून एक छोटं सर्कल, त्या सर्कलमधून म्हणजे आउटफील्ड पण एकदम फास्ट, खूप चांगली खेळपट्टी आणि ह्या ग्राउंड एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे जो स्वीप रिव्हर्स स्वीप, सो बॅटरसाठी केवढं बेनिफिट आहे ग्राउंड आहे. नक्कीच बॅटरसाठी पण बेनिफिट आहे, कारण बाउंड्री थोडीशी जवळ आहे, मागे पण स्वीपला रिव्हर्स स्वीपला जवळ आहे, त्यामुळे बॅटरसाठी जरा बेनिफिट आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत पहिल्या मॅचसाठी. आमच्यासोबत अभिषेक आहेत. यंग पॅकर माझगाव पण मागील 2-3 वर्षात खूप चांगली कामगिरी करते आणि भल्या भल्या संघांना धक्के देण्याचा प्रयत्न त्यांनी पण केला. सो मोठमोठ्या टुर्नामेंटवरती त्यांनी पण नाव करून. अभिषेक, ही क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे बघतोयस आणि आता बॅटिंग करण्याची जबाबदारी आली आहे पहिल्या डावामध्ये, तर किती रन्स करण्याचा प्रयत्न करशील? नक्की जास्तीत जास्त रन्स करण्याचे प्रयत्न करू आणि कालपासून मॅच बघतोय, चांगल्या मॅच झाल्यात. लास्टची पण मॅच फायनल मस्त झाली, तर बघू. फर्स्ट टाइम खेळतोय, मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विरुद्ध रेम्बो डिंगडॉंग. अशी पहिली मॅच, म्हणजे दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कालच्या पहिल्या दिवसामध्ये 2 टीम क्वालिफाय झाल्या. शिवम बॉईज टर्फ एडिक म्हणजे कांदिवली, बोरिवली, दहिसर ह्या हाफमधून हा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर खुल्या गटातून ओमकार मालाड या संघाने मात्र मॅच रंगली. बाबुल मुकेश रॉयलने पण फाईट केली. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगताना पाहिली गेली. बस आज दुसरा दिवस कशा प्रकारे रंगेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी बोरिवलीमध्ये पण या, राजेंद्रनगर सर्च करा आपलं मॅपवर आणि ऑन ग्राउंड पण मॅचचा आनंद घ्या. बट यूट्यूबला देखील श्री साई स्पोर्ट्स या चॅनलला तुम्ही यूट्यूबवर देखील मॅचचा आनंद घ्या. थँक्यू. मेलविन मेमोरियल कप 2024 हे 6वं पर्व. थँक्यू सो मच. धन्यवाद. इंडियाचं गाणं ऐकल्यावर अंगावरती सकाळी अशी जर गाणी आपण ट्रेनमध्ये जेव्हा ऑफिसला जातो, सो अशी गाणी ऐकली की एक वेगळं ऑफिसमध्ये जरा अजून काम करायचं 1 तास मन करतं. आणि आमचे डीजे मास्टर पण आमच्यापर्यंत एक चांगलं संगीत. सो सर्व प्लेयर्सची एनर्जी आता मात्र पॉवरफुल झाली असेल आणि टॉस जिंकलाय टीम RM रेम्बो डिंगडॉंग. खूप वर्षापासून RM रेम्बो हे नाव
आज सातत्याने मुंबईत ओरमचं क्रिकेट पण त्यांनी गाजवलं. त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील गेले कित्येक वर्ष हा संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहिला गेला. आज शेवटच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळताना पाहायला मिळतात. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर आणि एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. बॅटिंग लाईन पाठवायची आहे. वियांग पाकर माझगाव आणि फिल्डिंग लावून घ्या टीम RM रेम्बो डिंगडॉंग. वियांग पाकर माझगाव आणि टीम रेम्बो डिंगडॉंग. आपला एक प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला तर खूप बरं वाटेल. सो प्लीज विनंती करेल की आपला एक प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. विनंती करेल वियांग पाकर माझगाव आणि टीम रेम्बो डिंगडॉंग. त्यानंतर दुर्वेश 11 सायन आणि एकविरा रॉयल चेंबूर. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल याची पण आपण नोंद घ्यायची. ऑन ग्राउंड खेळपट्टीवर आपला टॉस केला जाईल. तो दोन्ही कॅप्टन्स आपण पण तयार राहा. वियांग पाकर माझगाव आपला पण एक प्लेयर जर आला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. सो पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सर्व या क्रीडा स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, सर्व कमिटी टीम, त्यानंतर या परिसरातील दमदार आमदार, पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेमध्ये संजय उपाध्याय साहेब, त्यानंतर शिवानंद शेट्टी, शिवा शेट्टी हे नाव देखील या परिसरात खूप वर्षापासून ऐकलं गेलं. आणि सर्व गोल्डन क्रीडा मंडळ, आमचे नयन कदम असतील, अरुण शेट्टी, तमन अण्णा, त्यानंतर मुगिल गणपती, व्यंकटेश सर, विनय राणे सर, राजू मोरे, सचिन पवार, दिनेश शर्मा, जितेंद्र वोरा, हिरेन नेगांदी, शैलेश गुरव, कपिल पटेल, सुनील माळी, धर्मवीर ठाकूर आणि गणेश डगे
आज सर्व आमचे ऑल ओव्हर गोल्डन क्रीडा मंडळ आमचे संतोष सर पण आज गॉगल वगैरे घालून सो ते पण आहेत. आणि सर्व आज काल केक पण सर्वांनी कट केला. मेल्विन डिकोस्टा यांचा 51 बर्थडे झाला. सो आज पण ती ऑफर आहे, जी टीम 51 रन करेल त्यांना कॅश प्राईज आहे. काल ओमकार मालन आणि चेतन 11ने 51 वरती थांबले, सो त्यांना एक 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. नाश्ता वगैरे टीम करू शकते त्याच्यामध्ये. आणि एक मंडळाने एक वेगळी ऑफर ठेवली की 51 रन करा आणि कॅश प्राईज घ्या. सो काल चेतन 11ने केले पहिल्या हाफमध्ये, त्यानंतर ओमकार मालांनी केले. आज बघूयात 51 रन किती वेळा होतील. काल बलून्स पण आपण काल सोडले गेले. लेट्स प्ले एकदा गणपती बाप्पा. आणि गणेराला वंदन करून आज दुसरा दिवस. पहिलाच बॉल समित बॉलिंगसाठी येत आहेत आणि समितने देखील पहिलाच बॉल लेगस्टिकच्या खूपच बाहेर. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेकच्या सोबतीला सूरज उपाध्याय. या बॉल देखील पॅडॉसी परफेक्ट टायमिंग. क्या बात आहे अभिषेक सकाळी मला असं वाटतं जिम मध्ये ट्रायशेप मारूनच आलाय. प्रॉपर पंच केलं. काय फटका खेळला गेला अभिषेकने. खतरनाक शॉट ऑफ द मॉर्निंग. थँक्यू. या बॉलवर देखील आणि खूप चांगली कॅच पकडली गेली तिकडे. कुणाल होते, सो कुणालने प्लेअर ऑफ द मॅचला करण पाटील पण इनॅक्शन मध्ये. यानंतर घनश्याम शिंदे आहेत, प्रणय मोरे, सुयोग, रोहन साळुंके. एक चांगली स्टारकास्ट तिकडे पण आहे. सॅम्युअल कोम्बिन पण अगदी हात स्ट्रेच करतच आलाय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, सो बोट स्ट्रेच करतच आलाय तो. एक भाऊ गेला, दुसरा भाऊ आला. अक्षय येतात बॅटिंगसाठी. या बॉलवर देखील लेग ब्रेक वळवला गेला. व्हाईट बॉल. 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. कुणालने खूप चांगले एफर्ट्स दिले. या बॉलवर देखील बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. रोहित सकट आले क्विक एकदम. आणि यंग खेळाडू म्हणजे आरएम रेम्बो डिंगडॉंग संघ देखील आता युवा खेळाडूंना घेऊन आज खूप चांगलं म्हणजे प्रज्ञेश शिंदे त्यानंतर समित यांच्या अनुभवाखाली अगदी काही युवा खेळाडूंना तयार करण्याचा प्रयत्न करतात. 7 रन झालेत आणि 1 विकेट पण माघारी परताना पाहिले गेले. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय. या बॉलवर देखील सूरजने एक चांगला फटका खेळले गेले. स्ट्राईक एंडला फेकी करतील. आशिषचा एक कफलातून थ्रो आणि 4 बॉल आणि रन झालेत 8 रन. प्रथम क्रमांक 1,01,111. 2 जॉन्टीस एकत्र फिरतात. हॅनॉय आणि जतीन ते पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत. आमचे महाद्या पण आज त्यांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे ब्रो. आणि ते पण आज इकडे लांबून आले आहेत. सो आज मेल्विन मेमोरियल कप खेळायचं आहे, तिथे जिंकायचं आहे. भले मॅचचा रिझल्ट काही असू दे, पण ऑन ग्राउंड जाऊन मॅच बघण्याची एक वेगळी मजा आहे. अक्षयला पण मैदानाच्या बाहेर जावं लागलं. खूप चांगली बॉलिंग केली समित यांच्याकडे अनुभव आहे, खूप सारा अनुभव आहे. अष्टविनायक दादर, त्यानंतर रेम्बो. टर्फ क्रिकेट पण आवर्जून खेळतात आणि क्रिकेट त्यांच्या नसानसात क्रिकेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर साहिल नवले येतात. घटकोपरचे वटवाडीचे खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. बट साहिलला विकेट टिकून खेळायचं आहे. सूरजला पण एक चांगली इनिंग खेळावी लागेल. मोठी मॅच आहे, सो टार्गेट एक 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एज घेतली गेली तिकडे. प्रज्ञेशने एफर्ट्स दिले आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल आणि पहिली ओव्हर संपले. बट 9 रन.
एक बेनिफिट आहे की विकेट पण गेलेत आणि रन्स दोन्ही टीम मध्ये बॅलन्स चालू आहे. रन्स पण झाले, विकेट पण गेलेत. एक बाउंड्री आली पण त्यानंतर विकेट आली आहे. त्यामुळे मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशिषच्या हातामध्ये बॉल दिलाय. बॉलिंगसाठी आशिष, दुसरी ओव्हर घेऊन आशिषच्या हातामध्ये बॉल दिलाय. 9 रन 2 विकेट. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहू शकतो आणि गोल्डन क्रीडा मंडळाचं ट्रॉफीला पण गोल्डन आहे. सो सर्व काही गोल्ड आहे. सर्व मित्र आपले गोल्ड आहेत लाईफ मध्ये. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. नीरजने चांगला बॉल अडवला तिकडे. सो नीरजने बॉडी बॅलन्स केली, म्हणजे तो बॉल पकडायला नाही गेला, त्याला माहिती बॉल बाउन्स होऊ शकतो. सो थांबवला एक चांगल्या अंदाजामध्ये बॉल आणि रन्स आतापर्यंत 10 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. आशिषच्या माध्यमातून जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि 22च्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रन. सिंगलने तिकडे पुढे जाते. प्रत्येक बॉलवरती फेरबदल चालू आहेत. 40-42चं टार्गेट पाहिजे तरच मॅच कुठेतरी फाईट होऊ शकते. पण साहिल नवलेला पण आता बॅट ओपन करावी लागेल बॉलिंगसाठी. आशिष या बॉलवर स्वीप तर खेळलेत, फटका फसला गेलाय आणि साहिल नवलेला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. थोडी घाई गेली, पार्टनरशिपची गरज होती. सिंगल डबल्स पण चालले असते, बट साईचं देखील नियंत्रण चुकलं बॅटीवरचं आणि मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागेल. टीमला गरज काय आहे ते तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. न्यू बॅटर ऋग्वेद. या बॉलवर देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मंदार तिकडे होते आणि 22च्या रूपामध्ये मंदारने खूप चांगला बॉल अडवला तिकडे. MH47 AE 9473 ऍक्टिव्ह आहे. हँडल लॉक केलाय प्लीज. MH47 AE 9473 ऍक्टिव्हा तिकडे हँडल लॉक केलाय मित्रांनो. ती प्लीज थोडं तिकडून साईडला काढा. MH47 AE 9473. या बॉलवर देखील लेग ब्रेक पण फिरवला होता, बट रन एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. स्कोर 13 रन झालेत. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल आणि नो +1. दोन रनने स्कोर पुढे जाईल आणि तिकडे स्कोर 15 रन झाले धाव फलकावरती. स्कोर होतोय बट विकेट नाहीये हातामध्ये, त्यामुळे सूरज आणि ऋग्वेदला एक पार्टनरशिपची गरज आहे. आज सुपर 3 मध्ये 2 टीमनी त्या जागा निश्चित केले. तिसरी टीम कोण असेल यावर पण नजर असणार आहेत. खूप चांगले टीम काल पण खेळले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रनने मॅच पुढे जाते. 16 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल, त्याला एक साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीणने तिकडे एफर्ट्स दिले आणि 2 ओव्हर संपल्या. स्कोर झालाय 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
3 विकेट माघारी परतलेत आणि 17 रन झालेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दुर्वेश 11 सायन आणि एकविरा रॉयल चेंबूर. सो इनिंग ब्रेक्समध्ये आपला पण टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण पण तयार राहायचं आहे आणि एक चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. पहिल्या 12 बॉलमध्ये 17 झालाय. चला थोडं फास्ट खेळायचं आहे कारण की वेळेचं बंधन आहे आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंदार 6016 आणि 976 कोणाची बाईक असेल तर प्लीज तिथून साईडला काढायची. ऍक्टिव्ह आहे 6016. बॅटर सूरज, बॉलिंगसाठी मंदार सावंत. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे फेकी तर केली रोहितने आणि एक एक रन तेवढंच गरजेचं आहे. ऋग्वेदला पण माहिती आहे की स्कोर थोडा कमी ठेवला आहे, बट विकेट पण हातामध्ये नाही आहेत. सो त्यामुळे विकेट पण टिकवायचे आहेत, रन्स पण बनवायचे आहेत. 35-40 पर्यंत देखील या ग्राउंडवर जर तुम्ही पोहोचलात तरी मॅच फाईट करू शकता. पण बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे, फिल्डिंग चांगली पाहिजे. या ग्राउंडवर सर्व तुमचं डिपार्टमेंट प्रॉपर पाहिजे तरच तुम्ही इकडे चांगलं क्रिकेट खेळू शकता. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रेम्बो डिंगडॉंग हा संघ आज इकडे इनॅक्शन मध्ये. खूप जुना सक्त संघ आहे रेम्बो. धीम्या गतीचा बॉल इकडे स्लोअरवर पाहिला गेला आणि मंदारने पण अगदीच पहिलंच त्यांनी ते पारखलं की सूरज एक चालक आहेत आणि दोघं एकत्र खेळलेत. सो दोघांना डावपेची माहिती आहे, बट सूरजला थोडं थांबवलं. गुड बॉल मंदार. व्हाईट बॉल प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट, त्यानंतर झिओम इंडिया यांच्या माध्यमातून वॉटर बॉटल आणि त्यानंतर टी शर्ट, सॉक्स असं बहुतेक पारितोषिक आपण पाहायला मिळतात. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. ऋग्वेदच्या बॅटमधून एक कलात्मक फटका 4 रनसाठी. वेगेला उत्तर अगदी कल्पकतेने दिलं आणि फक्त दिशा दिली गेली आहे. सुपर, खूप चांगलं टायमिंग केलं तिकडे आणि रन मात्र तिकडे 4 मिळतील. स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 25. रन झाले आतापर्यंत 25 आणि मॅच आता बघता बघता पुन्हा एकदा वियंग पाकर माझगाव संघ पण कमबॅक करू शकतो. विकेट जर ही टिकून ठेवली, जोडी टिकली तर मॅच बनू शकते आणि दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण पाटील तिकडे होते. प्रवीणने एफर्ट्स घेतले, बट या बॉलवर देखील चेक केलं गेलंय. मंदारने
लाख आयोजन आणि दरवर्षी 6वं वर्ष आहे. याबरोबर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग रोहित सकाटची. वेल स्टॉप रोहित, प्रॉपर टायमिंग केलं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला 27. याही ओव्हरमध्ये ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला, बट वेल प्लेड. चांगली बॅटिंग केली ऋग्वेद आणि सूरजने. 27 रन झाले. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सो 6 बॉलमध्ये 13-15 रन जरी आले तरी 40 क्रॉस होऊ शकतो आणि 40 देखील या ग्राउंडवर फायटेबल आहे. काल सारा 11 कल्याण, त्यानंतर रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ, खूप चांगला परफॉर्मन्स त्याही टीमने केला. हॅलो, ओमकार माला टीमने पण खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण, खूप चांगले संघ काल इकडे खेळताना पाहिले गेले. बाबू इलेन, मुकेश रॉयल, गटात देखील साई चरण, त्यानंतर टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईज, चेतन 11, खूप चांगला खेळ खेळाडूंनी पाहिला गेला काल. न्यू बॅटर प्रवीण पाटील, न्यू बॉलर प्रवीण पाटील येतात बॉलिंगसाठी. एक चांगले खेळाडू आहेत आणि एक स्पोर्ट्स टीचर देखील आहेत. बास्केटबॉल पण खूप चांगल्या लेवलला खेळलेत. सो प्रवीण बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय. पहिलाच बॉल एक विकेट अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थांबून ठेवलं गेलं तिकडे. प्रवीणने चांगली पिचिंग केली आणि बॅटर सूरज थोडे थांबले तिकडे. गुड बॉलिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट करून चालणार नाही. रन्सचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. वियंग पॅकर माझगाव. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि बॉल थोडा साईडला क्रॉस झाला, बट रन सिंगल. आशिष पण स्माइल करतात की बॉल हातातून जर सुटला तर मॅच सुटू शकते. एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे 6वं वर्ष. पहिल्या वर्षी मला असं वाटतंय पुष्कर 9 कांजूरमार्ग, त्यानंतर रॉयल चेंबूर, त्यानंतर पुष्कर 9 कांजूरमार्ग आणि त्यानंतर लगातार 2 वेळा ओमकार मालाड हे चॅम्पियन झाले. सो आता हे 6वं वर्ष आहे. कोण चॅम्पियन होईल? या बॉलवर देखील अगदी कव्हरला खेळले गेले. टायमिंग लाईक बाउंड्री. ऋग्वेदच्या बॅटमधून एक चांगला चौकार. 4 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगली रन कंप्लीट केली गेली आहे आणि रन सिंगल. टायमिंग वरती होताना पाहिले गेलेत आणि स्कोर कुठेतरी 34. या बॉलवर देखील अगदी एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत आणि टायमिंग दिलं.
त्यामुळे सूरज उपाध्यायने पण त्याचा फायदा उचलला गेला आणि प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर तिकडे 4 रन. एक चांगला स्ट्रोक पाहिले गेले आणि वेगळ्याच अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर चौकार. या बॉलवर देखील समोर आणि हाडलक. बॉल बाउन्स झाला जरूर बट 1 रन आणि बट वेल प्लेड सूरज उपाध्याय आणि ऋग्वेद एक चांगली इनिंग बिल्डअप केली. रन्स मात्र बघता बघता 39 रन झालेत आणि 40 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. सो चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स यानंतर. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. एकविरा रॉयल चेंबूर आणि दुर्वेशी सायन. सायनचा संघ देखील आज खुल्या गटामध्ये खेळतोय. सो दुसरी मॅच त्यांची पण असेल. पण पहिल्या मॅच मध्ये सिद्धेश आहेत आमच्यासोबत आणि घनश्याम शिंदे पप्पू इन ऍक्शन मध्ये आणि सिद्धेश देखील पहिलेच वर्ष आज दुर्वेश 11 सायन आणि पप्पू मला असं वाटतं 6 वर्ष ही क्रीडा स्पर्धा नक्कीच खेळताना पाहिला गेलाय. आज इन ऍक्शन मध्ये 6वं वर्ष देखील दुसरी मॅच अशोक सरांच्या हातातून अशोक उदेशी सरांच्या हातातून मात्र या इम्पॉर्टंट मॅचचा टॉस. एका साइडला MMC एका साइडला मेलविन मेमोरियल कप. मेलविन कॉल आणि यस मेलविन टॉस जिंकला. दुर्वेश पहिलंच वर्ष आहे. सो समोर पण बलाढ्य टीम आहे. डिसिजन काय असेल आणि ऑल ओव्हर ही टुर्नामेंट काल पण बघितली असेल युट्यूबला तर कसं वाटतंय? मी फर्स्ट बॉलिंग घेईल कारण मोठा बलाढ्य संघ आहे. त्याच्यासमोर कमीत कमी रन रोखून माझे प्रयत्न करेन आणि ऑल ओव्हर या टुर्नामेंट 2 शब्द जरूर ऐकेल. खरंच ही टुर्नामेंट छान असते आणि खेळायची इच्छा होती त्यासाठी इथपर्यंत आलो. हीच आता लक पुढे घेऊन जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पहिल्या मॅच साठी. घनश्याम शिंदे आमच्यासोबत. पप्पू 6 वर्ष क्रीडा स्पर्धा बट मुंबईतल्या अशा अनेक क्रीडा स्पर्धा उंच होताना पाहिल्या गेल्या. बट त्यातली ही एक क्रीडा स्पर्धा बोरिवली अंदिवली कांदिवली अंधेरी या परिसरात देखील खूप चांगलं नाव पाहिलं. त्यानंतर मुंबईत देखील क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द जरूर ऐकेल. नक्कीच म्हणजे की हॅलो मेलविन मेमोरियल कप ही जो 6वा पर्व आहे हे 6व्या पर्वात मी खेळतोय आणि माझी टीम सुद्धा 6व्या पर्वात खेळते. पार्टिसिपेट केले. चांगली टुर्नामेंट असते त्याच्यामुळे आम्ही लोक एवढ्या लांब येऊन पार्टिसिपेट करतोय. डिसिप्लिन टुर्नामेंट आहे. त्यांचा ग्राफ त्यांनी वर्षानुवर्षे वाढवत गेलेत आणि असाच उंच वाढत राहावा अशी अपेक्षा करतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पप्पू पहिल्या मॅच साठी आणि एक चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. दुर्वेश 11 सायन त्यांच्या विरुद्ध एकविरा रॉयल चेंबूर आणि नक्कीच सर आपण देखील 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. ये टूर्नामेंट आशीष संतोष और बाकी सभी जनों है उन्होंने ऑर्गेनाइज किया है. आज मेलविन जो है उनका फ्रेंडशिप है. फ्रेंडशिप की वजह से ही ये टूर्नामेंट रखा है. देयर इज नो प्रॉफिट नो लॉस. ये तो फ्रेंडशिप की वजह से आज मेलविन का नाम इस एरिया में जिंदा रखा है. इसकी बदौलत आशीष संतोष और उनके सभी दोस्त थे उन्होंने आज मेलविन का नाम हमारे एरिया में ये टूर्नामेंट रख के बहुत अच्छे से रखा है. उसके लिए मैं आशीष और उनकी सभी टीम को
हार्दिक शुभेच्छा देता हूं। तालियां तालियां तालियां। क्या बात है सर जी, मेरे को लगता है आप एक इनिंग कॉमेंट्री भी करजो. आणि दुसऱ्या डावाला मध्ये 40 धावांची गरज आहे, तिकडे पण सर्वांचं लक्ष असणार आहे. सो युट्यूबला तुम्ही पण एन्जॉय करा क्रिकेट. थँक्यू. सो टार्गेट आहे 4040. 40 रन करायचे बॉलिंगसाठी सुभाष. चेंबूरचे एक चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळलेत. आणि स्ट्राईक एंडला आशिष, त्या सोबतीला करण. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूपच लेगसिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे फिल्डर होते सागर निवाते, बॉल हातातून थोडा निसटला आणि डॉट बॉल. 40 रन करायचे, त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. सूरज उपाध्यायची एक चांगली इनिंग पाहिली गेली, त्यानंतर खूप चांगला खेळ ऋग्वेदनी केला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन्स मात्र तिकडे 2 रन झाले धावफलकावरती. गोल्डन क्रीडा मंडळाची एक भव्य दिव्य असं आयोजन, बेल्विन मेमोरियल कप. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक व्हाईट बॉल. सुभाषला लाईन शोधावी लागेल, इम्पॉर्टंट मॅच आहे. रन्स पण एक फायटेबल टार्गेट आहे, तिकडे एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. बॉलरला थोडं कमबॅक करावं लागेल. सूरज उपाध्याय थोडं इकडे कानमंत्र देत आहेत की भाऊ पहिली ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे, तू जर मॅच मध्ये आणलंस तर आपण अजून फाईट करू शकतो. त्यामुळे बॉलरला थोडं फाईट करणं गरजेचं आहे. आणि छोटं सर्कल असल्यामुळे फिल्डिंग फॅक्टर पण तेवढीच महत्वाची आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला, तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा ऋग्वेदची. कारण ठाकूरने एक चांगला बॉल अडवला, ऋग्वेदने एक चांगली फिल्डिंग पाहिली गेली आणि स्कोर मात्र सिंगलने 5 या धावसंख्येवरती. या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक रन सिंगलने मिळेल एक बाईकच्या रूपामध्ये. एक रन पण तेवढंच महत्वाचं असणार आहे. 6 धावा झाल्यात धावफलकावरती. सो अजूनही 34 रन करायचे आहेत. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे, सुपर संडे. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं आणि शेवटी विकेट मिळवली. एक महत्वाची विकेट मिळवली मात्र इकडे. स्टंपिंग अभिषेकने चांगली तिकडे बॉल कलेक्ट केला आणि बॅटर करणला मैदानाच्या बाहेर
एक युवा खेळाडू आहेत गिरगाव त्या परिसरातील आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळलेत आणि आज एका मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये नक्कीच नामांकित संघामध्ये जागा मिळवली. कुणाल स्ट्राईक बॅटर कुणाल बॉलिंगसाठी सुभाष विकेट मिळवली. एक्स्ट्रा रन्स आले पण विकेट पण आली आहे. सो मॅच दोन्ही टीमकडे आता बॅलन्स आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. साहिल तिकडे बॉलवर पोहोचले गेले आणि रन सिंगलने 7 रन. पहिली ओव्हर संपले 7 रन. 18 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स तेवढीच आहे. 18 बॉल 33. बघूयात रेम्बो डिंगडॉंग जिंकणार की वियंग पॅकर माझगाव. पहिल्याच मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका. अठरा बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. एकाच दुसरी ओव्हर बॅलन्स आली तर मॅच तेवढी फिरू शकते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राजापूरचा एक वेगवान गोलंदाज आज राजापूर ते बोरिवली अंतर गाठलंय. सलीम गडकरी येतात बॉलिंगसाठी. एक चांगले खेळाडू आहेत. राजापूर लांजा त्या परिसरात, रत्नागिरी मालवण त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आज लांबून आलेत. सलीम येत आहेत बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. 18 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. पहिलाच बॉल अगदी खोल टप्प्याचा बॉल आणि सलीम अगदी फेकवान गोलंदाज आहे. क्षमता आहे. चांगले एफर्ट्स द्यावे लागतील. एका दुसऱ्या बाउंड्रीनी पण मॅच ऑन होऊ शकते. सो नक्कीच आशिष पण त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करेल. त्याला पण माहिती आहे की सिंगल डबलने आपण पण मॅच बनवू शकतो. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगला फटका पाहिला गेला आशिषच्या बॅटमधून. देखना स्ट्रोक आणि 4 रन. वेगात बॉलाला फक्त त्याला दिशा दिली गेली आहे आणि खूप चांगलं टॅलेंट तिकडे आशिषने दाखव. बारा रन झाले धाव फलकावरती. एक एक रन एक एक बाउंड्री तेवढीच महत्वाची असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष, बॉलिंगसाठी सलीम. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. साहिल तिकडे बॉलवर पोहोचले. लेग बाईच्या रूपामध्ये रन मिळेल. सिंगल. 13 रन झाले धाव फलकावरती. काल एक्स्ट्रा रन्स पण खूप बघायला मिळाल्या. काल अनेक टीम्सने मग स्थानिक गटात असतील त्यानंतर खुल्या गटात पण एक्स्ट्रा रन्स खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या. त्यामुळे या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन्स पण तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग सुभाषची आणि बॉल आतमध्ये ढकलला. काल प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. अगदी शेवटच्या मॅचला पण प्रेक्षकांनी जागा सोडली नव्हती. हेच मेलविन मेमोरियल कपचं प्रेम आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक डॉट बॉल. गुड बॉलिंग सलीम. चांगली बॉलिंग पाहिली गेली. आतापर्यंत रन झाले 14.
या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि सलीमने एक चांगली बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग. बघा किती बाउंड्री आली एक, बट त्यांनी एक्स्ट्रा एक 6 रन खर्च केल्या गेल्या. सो 14 रन झाले आणि 12 बॉलमध्ये 26 रन करायचे आहेत. एकूण 7 रन आले, त्यातले एक लेग बाईज आहे. सो 6 रन पहिले गेले आणि रन झाले 14. 12 बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. कुणाल आणि न्यू बॅटर प्रज्ञेश शिंदे पदी येत आहेत. एक अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बट मॅच आता थोडी क्रुशल आहे. सो त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर निवाद्दे वेगवान गोलंदाज आणि त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय. सो सागरला पण आता ही ओव्हर चांगली टाकावी लागेल, मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. लास्टला 6 बॉल 15 वगैरे पण मॅच चांगली फाईट होईल. रनची गरज आहे. सागर स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. मेलविन मेमोरियल कपचे ही दुसरा दिवस आणि 6वं वर्ष. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला आणि कुणालला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन होतंय. सो तिसरा झटका. अकरा बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. सागरने पहिल्याच बॉलवर विकेट जरूर मिळाले आणि आता पुन्हा एकदा फाईट. स्ट्राईक एंडला मंदार. मंदार विरुद्ध सागर, दोघं एकत्रित खेळलेत, बट आता आमने सामने फाईट मॅच. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला, बट तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तिलकने मात्र तिकडे बॉल अडवला. 1 रन. रिव्ह्यू चेक केला जाईल.
नो बॉल आहे आणि एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. तो अजूनही 24 रनची गरज आहे. सागर च्या हातामध्ये बॉल आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर प्रज्ञेश शिंदे पदी. बॉलिंगसाठी सागर, स्ट्राईक एंडला प्रज्ञेश. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचले. करण लाऊड अपील केली गेली, बॅटर आउट. थोडे लेझी गेले प्रज्ञेश आणि करणने खूप चांगली फेकी केली गेली. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. प्रज्ञेश शिंदेला मैदान सोडावं लागेल आणि बॅटर आउट. करण ठाकूरने एफर्ट्स दिले, त्याला माहिती आहे की रन कंप्लीट होणं थोडे इथे कठीण आहे आणि प्रज्ञेश शिंदे थोडे रनिंग बिटवीन द विकेट थोडं लेझी पाहिला गेला. सो विकेट बाहेर जावं लागेल प्रज्ञेशला. नवीन बॅटर रोहित. चांगली बॉलिंग केली सागरने आतापर्यंत, थांबून ठेवलं गेलं बॅटरला. बट मंदार आणि रोहित दोन्ही युवा खेळाडू, म्हणजे वडाळा विरुद्ध वडाळा आहे. बॅटर वडाळा, बॉलर वडाळा, कीपर वडाळा, नॉन स्ट्राईक इनला पण वडाळा आणि अंपायर दादर. सो वडाळा दादर, वडाळा दादर सर्व अगदी आजूबाजूचं आहे. असं क्वचित बघायला मिळतं. सो मेलविन मेमोरियल कप मध्ये आज बघायला मिळालं. सागर पावसे चिट्टू पण इन ऍक्शन मध्ये. यानंतर या बॉलवर देखील कव्हरला एक चांगला ड्राईव्ह केलाय, क्लासिकल ड्राईव्ह, खतरनाक. सहकार नगरवरून शिंदेवाडीमध्ये बाउंड्री, 4 रन, प्रॉपर कडक. काय स्ट्रोक खेळला गेलाय, दमदार मंदार, क्लासिकल. आणि मंदारने कव्हरला एक चांगला बॅटचा फ्लो ओपन केला गेला. 4 रन आणि स्कोर तिकडून मात्र 21. 21 रन झाले धावफलकावरती. अजूनही 19 रनची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एका बाउंड्रीने पूर्णपणे टीम मीटिंग करायला लावलं आणि थोडं फास्ट खेळा मित्रांनो, कारण की अजून आज फायनल डे आहे. एक आपलं लवकर संपवायचा टार्गेट आहे. याचाच फायदा होतो की आपण दोघं जेव्हा एकत्र खूप वर्ष खेळतो, सो फायदा मंदारने उचलला. सागरला इझिली बाउंड्री मारली आणि अशा घडामोडी पाहायला मिळतात. रन्स मात्र तिकडे 21 रन्स झाल्यात. 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल आणि लक, हार्ड लक. ऋग्वेदला वाटलं बाउंड्री गेली, पण ऋग्वेद भाऊ वरतून बॉल गेला. सो कधी कधी फिल्डर पण इकडे फसतात की वरतून गेला तर तुम्हाला सिंगल आहे, पडद्याला लागला तरच बाउंड्री आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, तिकडे थांबवलं मंदार. मंदार बहुतेक जणांना असा बॉल टाकतो, तर मंदारला असा बॉल टाकला. सो डॉट बॉल. रन झाले आतापर्यंत 7 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. 22 रन झालेत. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि तिकडे धावपळ चालू आहे. बॅटर आउट. समीकरण बदललं गेलं. शेवटचे 6 बॉल आणि 18 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी तिलक वर्मा हे नाव देखील आज भारताने चांगलं हार्ड हिटर. बट हा तिलक आज वियंग पॅकर माझगाव संघासाठी मोठी जबाबदारी आहे. 6 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. बघूयात मॅच पहिल्या 2-3 बॉलवर मॅचचा रिझल्ट डिपेंड असेल.
6 बॉल 18. यानंतर देखील दुर्वेश इलेव्हन सायन त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर, एकविरा रॉयल चेंबूर अशी मॅच असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला हर्षल वापिलकर येत आहेत. 6 बॉलमध्ये 18 रनची गरज. या बॉलवर अगदी मारायचं होतं वसईला, बॉल गेला विरारला, बट रन आली आहे. बॅटरने पण स्माइल केली, बॉलरने पण स्माइल केली, पण जर बाउंड्री आली असती तर ही फनी बाउंड्री आली असती. 5 बॉलमध्ये अजूनही 17 करायच्यात. या बॉलवर आणि स्टंपच्या मधून बॉल गेला, बट बेल्स पडलेली नाहीये. त्यामुळे 4 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. 4 बॉल 4 बाउंड्री जर आल्या तर हिस्ट्री पण क्रिएट होईल. या बॉलवर व्हाईट बॉल. 4 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम रेम्बो डिंगडॉंग. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि चौकार तर आलाय, बट वेळ निघून गेली आणि अजूनही मॅच शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. 3 बॉल 11. मुलुंड गव्हाणपाड्याची मला एक मॅच आठवते, 3 बॉल 12ची, आणि तिकडे पण मॅच अशा देखील फिरताना पाहिल्या गेल्या. तशा अनेक मॅचेस मुंबईतल्या आहेत. या बॉलवर देखील स्वीप खेळले गेलेत. कहाणी में ट्विस्ट. रोहित सकट मॅच फिरवल का कोयत्या. नाम ही काफी है, बट भाई चेंडू आणि 7 रनची गरज आहे. काल रात्रीची शेवटची मॅच पण अशी झाली होती आणि तिकडे बाउंड्री आली होती. सो 1 बॉल 3 ती पण मॅच फाईट झाली. यानंतर पण आनंद लोके पण इनॅक्शन मध्ये आहेत, रोहन आहेत, करण आहेत, ते पण तयार आहेत. सो मॅच आज कोण क्वालिफाय होईल टॉप 3 मध्ये. यावर्षी नवीन विजेता मिळणार का. लगातार 2 वेळा ओंकार मालांनी तर चॅम्पियन झाले, बट या वर्षी कोण नाव कोरेल. रोहित सकट 2 बॉल 7. काय मॅच रंगली आहे. पहिलीच मॅच संडे फंडे, सुपर संडे. या बॉलवर देखील एक चांगला फटका, बट फिल्डर होता तिकडे. जरा फिल्डर इकडे तिकडे असता तर मला असं वाटतं ती बाउंड्रीज होती, बट करण ठाकूरने चांगली फिल्डिंग केली. वेल स्टॉप करण. एक चेंडू आणि 6 रनची गरज आहे. यानंतर प्रॅक्टिस नसणार, डायरेक्ट मॅच चालू होईल याची पण नोंद घ्यायची आहे. 1 बॉल 6. आता बाहेरचं कॅल्क्युलेशन असेल, 9ला बाउंड्री आली, व्हाईट प्लस आला, सो जर तरला आणि ही मॅच जिंकले टीम वी यंग पॅकर माझगाव. अभिनंदन. बट रोहित सकट हार्ड लक. खूप चांगली फाईट आपण पण केलात. लुझिंग टीम मध्ये आणि विनिंग टीम मध्ये ऋग्वेदने खूप चांगली बॅटिंग केली. टायमिंगला आपल्या टीमसाठी धावून आला. सो
खूप चांगला खेळ केला. सचिन पवार आपणास विनंती करेन की आपल्या हातातून पहिल्या लुझिंग टीम मध्ये आपण देऊयात. पहिल्या लुझिंग टीम मध्ये रोहित सकट आपण या. खूप चांगला खेळ रोहित सकटने केला. सचिन पवार यांच्या हातातून मात्र ही लुझिंग टीम साठी रोहित सकटची टीम इंडिया यांच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे रोहित सकटला. सो ऑफिसला वगैरे पण रोहित ही घालून जाऊ शकतो. आणि खूप चांगला खेळ केला रोहितने. वेल प्लेड रोहित. हार्डलक बट रोहित 2 शब्द ऐकेल कारण की मॅच चांगली झाली. त्यानंतर विनिंग टीम मध्ये टायमिंगला बाउंड्रीज लगावल्या आणि मॅच ग्राफ वरती नेला. ऋग्वेद R4 ऋग्वेद आणि R4 रन टायमिंगला रन. सो आमचे सचिन पवार आणि लोकेश